बाबा चष्मा कशी दिसते? छान दिसते का? छान दिसते. हेअरस्टाईल मीच केलेली आहे. मला काय तर मागे दिसत नाही, ते गडबडीत केलेली आहे. चला आता मी बांगड्या घालते. नेमकं बांगड्या विसरलेल्या आहेत. मी म्हटलं तर बांगड्या नंतर घालू घालू म्हणता कारण का मला रांगोळी काढायची होती, पावलं काढायची होती. पावलं दाखव बघ माझी, मी कशी काढलेत पावलं. मैत्रिणींनो तुम्हाला आवडतं का सांगा नक्की. आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असाल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे गौरी आव्हान. तर बघा माझी तयारी कशी मी करून ठेवलेली आहे. आज वेगळ्या प्रकारचं बघा स्वस्तिक पण काढलेलं आहे मी. हे पहा गौरी आगमनासाठी तिथं मी आता कलश ठेवणार त्याच्यावर. आणि हे पहा ही पावलं सगळी जय्यत तयारी केलेली आहे. हे पहा नवीन मुखवटे, हे पहा सगळं दागिने घालून सज्ज तयार करून ठेवलेले आहे. किती सुंदर दिसतात बघा. माझ्याकडे दागिने जुनेच आहेत सगळे माझे हे दागिने पहिले, पण किती गौरी उठून दिसतात. आणि हे पहा पितळी शेजारीच. आज बघा गौरीच्या चेहऱ्यावर वेगळं तेज आहे. हे पहा माझे पहिले पितळी मुखवटे, त्यांची बाळं सगळे मी सजून ठेवलेले आहे. हे पहा इकडे रसिकाला मी सांगितलेलं आहे तिथं स्वस्तिक काढ, त्याप्रमाणे रसिका स्वस्तिक काढते. तुम्ही दोघं इथे आलात तर हे घर सुद्धा आपल्या घरासारखं वाटेल. हे घरही आपल्या घरासारखंच वाटेल. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे नवी दिशा, नवी उमेद. या गणेशोत्सवात तुमची एंट्री असावी. एकीकडे आमच्याकडे टी व्ही चालू आहे बघा. कलर्स मराठी चॅनल असेल तर त्याचा आवाज चालू आहे. रसिकाने किती छान स्वस्तिक काढलंय. हे पहा मी कालच ही सगळी मांडामंडी केली ती फळं आणि डेकोरेशन, आणि फक्त आता मुखोटे राहिले होते. आता ते वाजत गाजत आणूया आणि मग त्यांची स्थापना करूया. आज आहे गौरी आव्हान. चला तर मग. हे बघा पहिला तुळशीची आम्ही पहिला पूजा करून घेतली. तुळशीच्या इथनंच गौरी आव्हान चालू करायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे 4 जणी हे पहा चालू झालं आता आमचं गौरी आव्हान. गौरीला वाजत गाजत आणणं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, धन धान्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आरोग्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आरोग्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी शांततेच्या पावलानं, सुख समृद्धीच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आरोग्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, सुख समृद्धीच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, सोन्या मोत्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, हिरे मोत्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आरोग्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, सुख समृद्धी मोत्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, सुख समृद्धीच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आनंदाच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, आरोग्याच्या पावलानं. लक्ष्मी आली लक्ष्मी कशाच्या पावलानं, सुख समृद्धीच्या पावलानं.
वरती ठेवून हा असू दे ना. मी तिथे वरती काय ठेवायची माहिती का? आरती होती ना सगळ्यांची, वाकायला नको, सगळ्यांची एकदम छान आरती होती. काय पाहिजे वरती ना भाऊ गव्हाच्या नुसतीला फक्त काय म्हणतात त्याला, स्वस्तिक काढ 2 वाळू ठेवते साईडला. बसतील का बसतील ना महालक्ष्मी तिथे बसं केलं. पहिल्या दिवसापासूनच म्हणजे मुंबईत आझाद मैदानाला उपोषणाला बसल्यापासूनच अनेक लोकप्रतिनिधी येऊन जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. आणि आता सध्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणून जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या सगळ्यावर नजर असणारच आहे. हा बसले ना. कसं आपल्या आरती कर हे पहा आरती व्यक्ती सगळं आवरलं. आरती झाल्यानंतर मी इकडे सगळे मुखटे बसून घेतले. कशा दिसतात सांगा मैत्रिणीनो, किती शोभा आली बघा. हे मुखटे बघून असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं. हे बघा आत्तापर्यंत आता दुपारची वाजलेली ती आणि माझं मगाशी सगळं हे बघा मुखटे हे आवरून झालेलं आहे सगळं. कशा दिसतात महालक्ष्मी मित्रमैत्रिणीनो नक्की सांगा. हे पहा यावेळेस ना रसिकांनी मुखोटे दिलेत ना, त्याच्यामुळे यावर्षी अगदी ओरिजिनल वाटत. मागच्या वर्षी पण आमचे पितळी पण सुंदरच आहे, तो प्रश्न नाही. बघा जी पूजा मांडलेली मी, हे पहा ते पण मस्तच यांच्या आधीच्या पण आता रसिकाची इच्छा होती त्याच्यामुळे रसिकांनी दिलेले आहेत. नाही म्हणता येत नाही ते लेकराला वाटलं आपलं तर म्हणलं. ती म्हणली मम्मी माझ्या मनात इच्छा आहे, मला हुरूर वाटेल, नाही आणलं तर नाही घेतलं तर म्हणजे चालेल. तर तिने दिलेले आहेत. किती छान ओरिजिनल खळी पडलेल्या महालक्ष्म्या झाल्या. आता माझं महालक्ष्मीचं आव्हान झालेलं आहे. इकडे फक्त भात टाकायचा होता, भात बनवायचा होता म्हणून भात कुकरला लावलेला आहे. चला तर मग भेटूया असंच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.